भोंदू अशोक खरातची तब्बल 5 तासांपासून विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असून पीडित महिलांकडून दाखल असलेल्या पोलिसांकडे तक्रारीनंतर लैंगिक अत्याचारासह इतर मुद्द्यांवर विशेष तपास करण्यात येतोय। तपास पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते अशोक खरातची चौकशी करतायत। पोलिसांकडून अशोक खरातच्या कार्यालय तसंच इतर कागदपत्र तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत असून महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने जाळ्यात अडकवत होता याचा देखील तपास हा सखोलपणे केला जातोय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, कालही त्याची 7 ते 8 तास चौकशी करण्यात आली होती, आज देखील 5 तास चौकशी सुरू आहे। या चौकशीतून काय नेमकं पुढे येतंय, काय अधिकचे अपडेट आहेत या चौकशीबद्दलचे? दीपक, नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती जर बघितली ती अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे। हा भोंदू अशोक खरात ज्या पद्धतीने या पीडित महिलांवर अत्याचार करत होता, त्याचे कारनामे हे कशा पद्धतीने जो त्या ठिकाणी करत होता याची सखोल चौकशी आता SITच्या माध्यमातून सुरू आहे। त्याचे काही सोबतचे सहकारी होते किंवा या सगळ्या संदर्भातल्या ज्या पीडित महिला होत्या त्यांचे जबाब ज्यावेळी विशेष पथकासमोर आल्या त्यावेळी काही त्याचे कारनामे हे समोर आल्यानंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे हे विशेष पथकाच्या हाती लागलेले आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढील जो तपास आहे तो केला जातोय। क्राईम ब्रांचकडनं देखील एक विशेष तपास त्या ठिकाणी केला जातो आहे। खरं तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत या तपासाच्या दरम्यान समोर येताना पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर आता तब्बल 5 तास होऊन जाते, तरी देखील ही संपूर्ण चौकशी आहे ती अजून सुरू आहे। काल देखील त्याची जवळपास 7 तास चौकशी करण्यात आली, 2 गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्याचा जो ताबा होता तो नाशिक क्राईम ब्रांचकडे देण्यात आलेला होता। एकूण जर बघितलं तर नाशिक क्राईम ब्रांच असेल आणि SIT पथक असेल हे दोघंही वेगळ्या पद्धतीने खरं तर हा सगळा तपास करत आहे आणि या तपासाच्या अंती महत्त्वाचे जे धागेदोरे आहे खरं तर हे तपास पथकाच्या हाती लागतात। त्यामुळे एकूण जर बघितलं तर स्वतः तपास प्रमुख असलेले जे अधिकारी आहेत त्या अधिकारी देखील एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्या खराची स्वतः चौकशी करत आहे आणि या चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे हे खरं तर तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागते आणि त्या अनुषंगाने हा तपास आता पुढे जातो आहे। एकूण जर बघितलं तर अनेक महत्त्वाचे धागेदोरे हे हाती लागल्यानंतर आता काही पुरावे देखील खरं तर तपास अधिकारी हे त्या ठिकाणी गोळा करत असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। दीपक, शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।